नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये पुरीबरोबर खाण्यासाठी गुळाचा शिरा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी बारीक रवा, काजू बदाम, विलायची, पाऊण वाटी तूप, 1 छोटी वाटी खोबऱ्याचं खीस, 1.5 वाटी आपण इथे गूळ घेतलेला आहे। तो गुळाऐवजी तुम्ही साखर घेऊ शकता किंवा गुळाचे प्रमाण तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे। रवा ज्या वाटीने घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ मोजून आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच वाटीने मोजून आपल्याला 3 वाटी पाणी इथे घ्यायचं आहे। आता हे गूळ आणि पाणी चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि गॅसवर हे भांडं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला इथे गूळ वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक करायचा नाही। गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल की आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे। तर इथेच आपल्याला गॅस बंद करून यावर झाकण ठेवून हे भांडं आपल्याला वेगळं ठेवून द्यायचं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आणि जे काजू आणि बदामाचे तुकडे आहेत ते आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। तर जास्त आपल्याला याला परतायचं नाही, थोडेसे गरम झाले की आपल्याला हे काजू बदामाचे तुकडे काढून घ्यायचे आहेत। तर हे तुकडे आपण काढून घेतले। त्यानंतर आपण जे उरलेलं संपूर्ण तूप आहे ते इथे टाकून घेतलेलं आहे। तर तुपाचे प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता। इथे तूप थोडं गरम झाल्यानंतर आपण जो 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो इथे संपूर्ण टाकून घेतला। आता हा रवा मंद आचेवर आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा असा मंद आचेवर भाजल्यामुळे आपला शिरा छान मोकळा होतो आणि चिकट होत नाही आणि खायलाही खूप छान लागतो। तर मंद आचेवर आपल्याला रंग बदलेपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्या रव्याला हलकासा गुलाबीसर रंग आलेला आहे। तर इथे आपल्याला जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते गरम आहे, तेच थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे। तर हे पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं, कारण अंगावर उडण्याची शक्यता असते। एकदम पटकन टाकू नका, थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं। थोडे पाणी टाकले की पाणी आणि रवा चांगलं हळुवारपणे एकत्र करून घ्यायचं। यातल्या ज्या गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्या आणि उरलेलं संपूर्ण भांड्यामधलं पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। हे पाणी अजिबात जास्त होत नाही। 1 वाटी रव्याला 3 वाटी पाणी परफेक्ट प्रमाण आहे, जास्तही होत नाही आणि कमीही होत नाही। आता हे मिश्रण चांगले चमच्याने एकजीव करून घ्यायचे। या मिश्रणाला उकळी आल्यानंतर 1 ते 2 मिनिट चांगला चमचा फिरून घ्यायचा। मिश्रण थोडे घट्ट झाले की यावर झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर 3 मिनिट हा शिरा शिजून घ्यायचा आहे। इथे 3 मिनिट पूर्ण झाले। झाकण काढून पाहू तर आपला शिरा छान शिजलेला आहे, छान वाफेवर आलेला आहे। याला चांगलं एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर अर्धी छोटी वाटी इथे खोबऱ्याचं खीस आणि अर्धा चमचा विलायचीची पूड टाकून घेतलेली आहे। इथे मी आपण परतून घेतलेले काजू आणि बदामाचे तुकडे टाकायला विसरली, तर लगेच मी काजू आणि बदामाचे तुकडे टाकून घेणार आहे। हे तुकडे टाकून हा गुळाचा शिरा चांगला एकत्र करून घ्यायचा। पुरीबरोबर खाण्यासाठी योग्य गोडाचा असा शिरा इथे तयार आहे। एकदा ही शिऱ्याची रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।